कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। प्रीतम सर, खरं तुम्हाला जायचंच नाही गावाला, पण तायडीसाठी जावं लागते, नाहीतर तायडी एकटी पडेल ना गावाला। बाला समजा कळते की या तायडीची काय बी चूक नाही, तरी बाला काय करता येत नाही। हे छोटा पॅकेट, अरे तू तू वेडा आहेस का? रडतोस काय? हा, तुला माझ्यावर विश्वास नाहीये का? आदित्य सरांवर विश्वास नाहीये तुला? अरे थोड्या दिवसांचीच गोष्ट आहे, तू गावी जा, मस्त एन्जॉय कर, मित्रांना भेट। शाळेला इकडेच जायचं आपल्याला, शाळा बुडवून नाही चढणार। जायतस ए गणी, गावाला निघालायस? तुझ्या बाला भेटणार नाहीस का तू? गणी, हे बघ, काय बी झालं तरी बा हाय तो आपला, भेट त्याला, भेट। बस बस, आणि सावकाश जा, सांभाळून जा, आणि जमलं तर ह्या तुमच्या कमनशिबी बापाला माफ करा। वा, असं का बोलतोयस तू? मला माहित आहे तू माझ्या बाबतीत कधी बी चुकणार नाहीस। तुला वाटतंय ना मी इथे राहू नये, तर जाते मी। जाऊ द्या दादा, अरे जरा सावकाश घेऊन जा। मारुती दादा, चला खाऊन घ्या थोडं। नाही, मला नको। मारुती दादा, इतका तुम्हाला त्रास होतोय, मग का पाठवलं तो तिला? सावित्रीताई, तुम्ही मला सांगा की आपला शत्रू कोण? म्हणजे आपला शत्रू म्हणजे आपली गरिबी। गरिबाला काय आहे? आपलं इमान, आपली इज्जत, आपली आबरू, याच्यापेक्षा दुसरं काही महत्वाचं असतं का? आता इतकी वर्ष या किर्लोस्कर कुटुंबामध्ये इमाने इतबारे नोकरी केली, ह्या गोष्टींमुळे त्याच्यावर पाणी पडायला नको इतकंच वाटलं मला। आपल्या बाला तर आपली काहीच काळजी नाही, पोटच्या लेकरांना दूर करायला लागलाय, ते बी त्यात तुझी काही चूक नसताना। गणी, मोठ्या माणसांनी घेतलेल्या निर्णयांवर प्रश्न विचारायचे नसतात, त्यांनी आपल्या बाबतीत विचार करूनच तो निर्णय घेतलेला असतो। त्यांच्यावर विश्वास ठेवायचा आपण। पण मग तायडे, मोठे निर्णय घ्यायचे आणि आपण गप्प बसायचं वे?
आपले बी काय म्हणायचे तर असतातच की. आता हे बघ, बानं गावाकडनं आपल्याला इथं बोलवताना विचारलं, आता इकडून गावाकडे पाठवताना बी नाही विचारलं. मला तर गावाकडेच जायचं नाहीये. आता बंगल्यात बघ की, आदित्य सर, प्रीतम सर, प्रिया मॅडम, सावित्री आत्या, समधी माणसं किती चांगली आहेत. आणि तायडे, तुला खरंच या समध्या माणसांना सोडून गावाकडे जायची इच्छा आहे? एकदा स्वतःच्या मनाला विचारून सांग. माझी पोरं स्वाभिमानी आहेत आणि त्यांनी स्वाभिमानानं जगावं असं मला वाटतं. याच्यात काही चूक आहे? इथं राहून आईले मॅडम आणि आदित्य बाबांमध्ये पारूमुळं काही अडचणी हवी आणि पारूला कोणी दोष द्यावा, तिच्याकडे बोट दाखवा, हे मला खपणार नाही. मी आयुष्यात सगळं सहन करेल, पण माझ्या पोरांकडे कोणी बोट दाखवलं मला नाही सहन व्हायचं. असं आहे ना, इतकी वर्ष विश्वास कमवला, त्या विश्वासाची जागा अविश्वासानं घ्यायच्या आधीच मला माझ्या पारूला माझ्यापासून लांब करावं असं वाटलं. याच्यात काय चुकलं? मारुती दादा, चांगलं केलं. इमानाला जागलास तू. मालकांसाठी पुढच्या लेकरांना दूर केलंस ना तू. मालकाचा विचार केलास, पण पुढच्या पोरांचा विचार नाही केलास मारुती दादा. तू जिंकलास, पण बाप म्हणून हरलायस तू मारुती दादा. ठीक आहे, झालं ना तुझ्या मनासारखं? पाठवून दिलंस ना तिला? डोळे पुसा आता आणि हे खाऊन घ्या, कारण तू उपाशी झोपले ना, पारूलाही नाही आवडणार. माझ्या लेकीला माझी किती काळजी बघायची तुम्हाला. हे बघा, मारुती दादा, खूप भाग्यवान आहेस तू की तुला पारू सारखी लेक मिळाली. पण माझ्या पारूला ना लहानपणी आई बापाची माया मिळाली ना, आता मिळते. काय उपयोग रे जगण्याचा? नाही मी पण आता गावाकडे जाणार आहे ना. माझं काय उरलंय आता? काय आता ह्या वयात मला माझ्या गावाकडेच जावं लागेल, माझ्या लेकरा बाळांमध्ये. तिकडं गावाकडे जाऊन तिकडं कष्ट करून का होईना, पण मला माझ्या लेकरा बाळांबरोबर तर राहता येईल ना. सावर स्वतःला, जेवून घे थोडस. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.